नमस्कार श्रोते हो. मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष कृष्ण संकष्ट चतुर्थीची कथा. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरास पुढे सांगू लागले. मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थीविषयी एकदा पार्वतीने श्री गणेशास विचारले की त्या दिवशी श्री गणेशाच्या कोणत्या रूपाची पूजा करतात, कसले हवन करतात, त्याचे फळ कोणते. तेव्हा गणेशाने सांगितले, हे हिमालय कन्ये, मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थीस गजानन नावाच्या श्री गणेश रूपाची भक्तिभावाने षोडश पूजा करावी. चतुर्थीचे व्रत करावे. त्या दिवशी जव, तीळ, तांदूळ, साखर व शुद्ध तूप या सर्वांचे मिश्रण करून त्याचे हवन केले असता मनुष्य कोणत्याही शत्रूस वशीभूत करू शकतो, कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतो. यासंबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो. प्राचीन काळी त्रेतायुगात दशरथ नावाच्या एका महापराक्रमी राजा होऊन गेला. तो पुण्यवान होता, परंतु त्यास मूलबाळ होत नसल्याने तो अत्यंत दुःखी होता. त्यास शिकारीचा नाद होता. एकदा तो शिकारीस गेला असता त्याने नकळत श्रवणकुमार नावाच्या मातुप्रीतू भक्त ब्राह्मणाचा वध केला. ही गोष्ट जेव्हा श्रवणाच्या आईवडिलास कळाली तेव्हा त्यांनी दशरथ राजास शाप दिला की ज्या प्रकारे पुत्रशोकाने दुःखित होऊन प्राण सोडित आहेत, त्याचप्रमाणे दशरथासही पुत्रशोकाने प्राण सोडावा लागेल. दशरथात हा शाप जणू काही वर वाटला. आपल्यास पुत्र होईल याची त्याला खात्री पटली. आपण निपुत्रिक मरणार नाही असे वाटून त्यास आनंद वाटला. दशरथाने पुढे पुत्रकामेष्टी यज्ञ केला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने राम रूपाने अवतार घेतला. दशरथास राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी 4 मुले झाली. राम दशरथास फारच प्रिय होता. श्रीलक्ष्मीने जनक राजाकडे सीता जानकी रूपाने अवतार घेतला. कालांतरे राम व सीता यांचा विवाह झाला. दशरथाने रामास राज्याभिषेक करण्याचे ठरवले. राम राजा होणार ही कल्पना कैकेयीस आवडली नाही. तिने दशरथाकडून पूर्वी 2 वर मिळाले होते त्याची आठवण होऊन दिली. रामास 14 वर्ष वनवास पाठवायचा असा एक वर मागितला. दशरथास फार दुःख झाले. कैकेयीच्या वरपूर्तीसाठी रामाने आनंदाने वनवास स्वीकारला. रामासोबत सीता व लक्ष्मण हे दोघेही वनात गेले. पुढे पुत्रशोकाने दशरथाने प्राण सोडला. राम वनवासात असताना त्याने अनेक राक्षसांना ठार केले. रावणाची बहीण शूर्पणखा राक्षणीस त्याने वनात पुत्रशोधार्थ आली असता ती लक्ष्मणावर मोहित झाली. लक्ष्मणाची पत्नी व्हावी असे तिला वाटले, परंतु रामाच्या आज्ञेने लक्ष्मणाने तिचे नाक व कान कापून तिला विद्रूप केले. ही घटना तिने आपल्या बंधू रावणास सांगितली. तेव्हा रावण खूपच संतापला. याचा बदला घेण्यासाठी शूर्पणखेचा सांगण्यावरून रावणाने कपट वेश धारण करून सीता पळवली. पुढे सीतेचा शोध करीत असताना रामाची हनुमंताशी भेट झाली. नंतर वानराचा राजा सुग्रीव व राम यांच्यात मैत्री झाली. सुग्रीवाने वानरांकडून सीतेचा शोध सुरू ठेवला. वानराच्या जटायूचे वडील बंधू संपाती भेटला. त्याने लंकेचा मार्ग सांगितला. समुद्रापलीकडे लंका नगरी असल्याचे सांगून संपत्ती पुढे म्हणाला, सीतेच्या शोधार्थ हनुमंताने जावे. समुद्र लंघनाचे काम हनुमंतच करू शकतो. एवढा विशाल समुद्र ओलांडून जाण्याची शक्ती हनुमंताशिवाय दुसऱ्या कोणाजवळ नाही. संपातीने हे बोलणे ऐकून हनुमंताने विचारले की शतयोजन विस्तार असलेला हा विशाल समुद्र कशा प्रकारे पार करता येईल. तेव्हा संपातीने सांगितले, हे मित्रा, संकटनाशक गणेश चतुर्थीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तू सहजपणे समुद्र पार करू शकशील. संपातीच्या सांगण्यावरून हनुमंताने मार्गशीर्ष कृष्ण गणेश चतुर्थीचे व्रत मनोभावे केले व त्या व्रताच्या प्रभावाने हनुमंताने समुद्र पार केला. लंकेत जाऊन सीतेचा शोध घेतला आणि रामास येऊन परत भेटला. अशक्य वाटणारे काम यशस्वीपणे पार पाडण्याचे सामर्थ्य या व्रतात आहे. या लोकात व व्रतापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही व्रत नाही. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरात पुढे म्हणाले, हे युधिष्ठिरा,
तुम्ही सुद्धा हे व्रत करावे. या व्रताच्या प्रभावाने तुम्ही कौरवास नाश करून तुमचे राज्य परत मिळवू शकाल. कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने हे व्रत केले तेव्हा त्यास युद्धास विजय लाभ झाला. मानवाचे संकट दूर करण्यासाठी व्रत फारच प्रभावी आहे. या भूतलावर या व्रतापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही व्रत नाही. या प्रकारे मार्गशीर्ष कृष्ण गणेश चतुर्थीची व्रतकथा आपण शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.